आणि मोटिवेशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मी भाऊजोडी स्वागत करतो. तर आज आहे एलिमिनेटरचं मॅच, जे की SRH आणि RR या दोन्ही टीम मध्ये न्यू चंदीगड या ग्राउंड मध्ये होईल. आतापर्यंत त्या ग्राउंड मध्ये झाल्या आहेत टोटल 4 मॅचेस आणि 4 मॅचेस पैकी 3 मॅचेस ह्या टीम चेस करताना जिंकल्या आहेत, तर एक मॅच बॅटिंग फर्स्ट करताना जिंकलेला आहे. तर या ग्राउंड वरती RR आणि SRH चे दोन्ही आपापले एक एक सामने खेळलेले आहेत आणि त्या दोन्ही सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी 200च्या वरती हा स्कोर केलेला आहे. तर दोन्ही संघाचं जर कॉम्बिनेशन जर पाहिलं तर दोन्ही संघ खूप जास्त प्रमाणात त्यांच्या बॅटिंगवरती डिपेंडंट आहे. एकीकडे अभिषेक शर्मा, ट्रॅव्हल्स हेड, हेनरी क्लासन, ईशान किशन यासारखे दिग्गज फलंदाज आहेत, तर दुसरीकडे वैभव सूर्यवंशी, यशस्वी जयस्वाल, जितेश शर्मा आणि डॉनिवेन फरेरा यासारखे फलंदाज देखील RR या संघाकडे आहेत. तर ही मॅच बहुतेकदा दोन्ही टीमचे जे फलंदाज आहेत ते कशी फलंदाजी करतात यावरती डिपेंडंट राहील. परंतु या मॅच मधला जो एक्स फॅक्टर असेल तो असेल जॉफ्रा आर्चर, जो की लास्ट मॅच मध्ये त्याने मुंबई विरुद्ध एकाती विजय RR या संघाला मिळवून दिला. तर दुसरीकडे SRH ची बॉलिंग जर पाहिली तर त्यामध्ये पॅट कमिंग, ईशान मलिंगा, प्रफुल्ल इंगे आणि हुसेन यासारखे गोलंदाजी त्यांच्याकडे आहेत. तर SRH ची टीम बऱ्यापैकी स्टेबल वाटते. त्या टीमकडे फलंदाज गोलंदाज हे दोन्ही खूप चांगल्या प्रमाणात आहेत. या सामन्याचं भवितव्य कदाचित जॉफ्रा आर्चरला ईशान किशन, ट्रॅव्हल्स हेड आणि अभिषेक शर्मा हे कशा प्रकारे फलंदाजी करतात यावरती खूप मोठ्या प्रमाणात अवलंबून असू शकतं. त्याच्या जर पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर SRH ने कोणतीही विकेट जॉफ्रा आर्चरला दिली नाही तर कदाचित SRH चा संघ विजयासाठी प्रबळ दावेदार असू शकतो. दोन्ही संघांची जी चिंतेची बाब असेल ती म्हणजे त्यांची डेथ ओव्हरची जी बॅटिंग, कारण दोन्ही संघ डेथ ओव्हर बॅटिंग मध्ये जास्त प्रमाणात काही चांगली कामगिरी करू शकले नाही. त्यामुळे कोणत्याही संघाला जर जिंकायचं असेल तर कदाचित त्यांना डेथ ओव्हर मध्ये चांगल्या प्रकारे बॅटिंग करावी लागेल. पण कदाचित या सामन्यामध्ये SRH हा संघ जास्त फेवरेबल वाटतो जिंकण्यासाठी, कारण त्यांच्याकडे टॉप ऑर्डर खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करते. त्यानंतर मिडल ऑर्डर मध्ये पण नितीश कुमार रेड्डी हा चांगला खेळतोय आणि त्यांची बॉलिंग ही खूप जास्त प्रमाणात स्टेबल वाटते ऍज कम्पेअर टू द RR, कारण RR खूप जास्त प्रमाणात आर्चरवरती डिपेंड आहे. या सामन्याचा जो निर्णय आहे तो म्हणजे अभिषेक शर्मा, ट्रॅव्हल्स हेड यांची बॅटिंग आणि त्यांच्या विरुद्ध जॉफ्रा आर्चर याची बॉलिंग. आणि दुसरीकडे सूर्यवंशी हा एक्स फॅक्टर प्लेअर तो कसा खेळतो यावरती RR चे भवितव्य अवलंबून. थोड्या क्षणामध्ये हा सामना चालू होईल, तर आपण पाहूयात की या सामन्यामध्ये नक्की कोणाचा विजय होतोय आणि कोणाचा पराजय होतोय. जी टीम जिंकेल ती टीम गुजरात टायटन्स यांच्यावर खेळेल आणि जी टीम हरेल ती 2026च्या सीझन मध्ये 4थ्या क्रमांकावरती फिनिश करेल. तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.